निर्णय आणि बॅटिंग करावी लागेल। रोहित बडेकर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। राज महाबदी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं। पहिल्याच बॉलवरती बडी मछली जाल में गोल्डन पेस जाल्यात अडकवलं गोलंदाज शरद मुसले या गोलंदाजानं। त्यानंतर गणेश डुकरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। गणेश डुकरे, रोहित बडेकर आपण या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय। व्हिडिओग्राफर, त्यानंतर आपण पाहतो व्हिडिओ एडिटर आणि सोशल मीडिया वरती आपण पाहतो ज्यांचं वर्क सातत्यपूर्वक चांगलं राहिलंय ते रोहित बडेकर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आमचे निखिल बाबर सर सांगतायत की व्हिडिओ एडिटिंग करणं जितकं आपल्याला सोपं वाटणं तितकं सोपं काम नाहीये आणि ते कार्य करतायत रोहित, त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। तेजस देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। तेजस देशमुख यांचा सन्मान तेजस देशमुख यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट, फलंदाज नैनेश पवार पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरला। बॉल तयार, हलकसं वलन त्यानंतर आपण पाहतो फिंगर रोल केले होते गोलंदाज शरद मुसलेनं, चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेतला आणि त्यानंतर एज लागताच चांगली कामगिरी। अजून एक खातरा बॅटिंग करत असताना अंबिका चौक टीमला। अंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं, एक अनुभवी खेळाडू अंबिका चौक टीमचा आणि त्याला चांगले बॅटिंग। आता समजदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। 3 षटकांचं सत्र, नैनेश पवारची महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आहे। त्यानंतर फलंदाज नवनीत बाद झाला। नवनीत मतेची जशी विकेट मिळाली ना तसं मी तर म्हणेन आनंदाचं वातावरण आपण त्या ठिकाणी पाहिलं। जय हनुमान वाणिवली ब टीम कडून महत्वाची विकेट होती। चांगला बॅट्समन, युवा फलंदाज आहे आणि कित्येक मैदान गाजवलेत आपल्या बॅटिंगच्या जोरावरती ते नवनीतनं। बॉल तयार, कमी वयात विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केले। आम्ही नेहमीच हे उल्लेख करतो की शरद मुसले असा गोलंदाज आहे ना ज्यांनी लेस एज मध्ये कमी वयामध्ये उंच भरारी त्यांनी गाठली आणि बॅक टू बॅक लगातारचे 3 विकेट। सुनील तोरवे यांच्याकडून बॅक टू बॅक ज्या 3 विकेट प्राप्त केल्या ना गोलंदाज शरद मुसलेनं त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलाय। सुनील तोरवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलाय आणि ते जमा देखील त्यांनी या ठिकाणी केलेत। त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। चौक टीमनं ज्या पहिल्या मॅच मध्ये चुका केल्या होत्या ना त्याचीच पुनरावृत्ती आपण या ठिकाणी पाहतो। या मॅच मध्ये विकेट शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवणं गरजेचं आहे। आक्रमण तर तुम्हाला करायचंच आहे परंतु गोलंदाजाचा विचार करत शरीराचा वेध जरूर होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय स्टंपच्या लेंथ मध्ये हा चेंडू नव्हता। त्या कारणास्तव आपण पाहतोय की पंचाने दर्शवलं की नॉट आउट आहे। योग्य निर्णय, डॉट बॉल येईल। एकही धाव अजून धावफलकावरती नाहीये। 3 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना अंबिका चौक या टीमनं। बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत, सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत। फटका बसलाय हवेमध्ये, कैलास त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही।
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला फेकी आणि फलंदाज त्या ठिकाणी समाधान माली देखील या चेंडूवरती होईल बाद. ठोक डीजे. फलंदाज मनोज भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात या पहिल्या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली डिलिव्हरी, चेंडू पडतोय, थोडस वळण घेणारा चेंडू आतल्या आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. चांगला स्विंग, लेफ्टी बॉलरला आपण पाहतो नॅचरली स्विंग असतं, परंतु फिंगर रोल करण्यामध्ये माहीर आहे गोलंदाज शरद भोसले. अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये पाहिलं आपण तर भरपूर चांगली प्रगती या गोलंदाजानं केलेली आहे, भरपूर चांगलं यश या गोलंदाजाला मिळालंय. आणि जे अनुमान वानिवली टीमसाठी कित्येक मैदानं गाजवणारा बायकर मॅन आपण शरद भोसलेला पाहतोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावे आपण पाहतोय की शेवटचा चेंडू डॉट बॉल आला, केवळ एकच धाव 10 फलकावरती आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला साहिल बराच काल नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता. तो शेवटच्या बॉलवरती स्ट्राईकवरती आला होता, परंतु त्याच्या अगेन्स्ट देखील चांगली गोलंदाजी केली, भेदकता दाखवत स्विंगचा मारा केला आणि एक यशस्वी गोलंदाज म्हणून आपण या षटकामध्ये शरद भोसलेला पाहतोय. 4 विकेट, 3 विकेट त्याने प्राप्त केले, 1 सांघिक विकेट प्राप्त केली. एकूण 4 विकेट गमावल्यात. अंबिका चौक या टीमनं जे हनुमान वानिवली ब या नावाने हा संघ खेळतोय. स्वतःला बचावलं साहिलनं. फटका चांगला होता, दमदार होता. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी दाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 2 या धाबसंख्येवरती. 4 बाद 2 ही स्थिती थोडस नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय अंबिका चौक हा संघ. या संकटातून संकटमोचक साहिल बनेल का मैदानाच्या आतमध्ये? तेजत देशमुख इथून प्रस्थान झाले. फटका हवेमध्ये, जेल होण्याची शक्यता आणि जेलला कॅरी केलं. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत की नाही. भरपूर काल ते प्रतीक्षा करत होते चेंडू कुठे जाईल, परंतु अखेर स्वतःचा बॅलन्स संतुलन ठाम ठेवत आपण पाहतोय की जेलला कॅरी केलं आणि महत्वाची विकेट फलंदाज साहिल चौधरीला तिथून मैदान सोडावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय विकेट प्राप्त केली. 5व्या क्रमांकावरचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला साहिल. आणि आता इनॅट नंबर 7 क्रमांकावरचा फलंदाज आपण पाहतोय गणेश गेल्या पावली येतोय माघारी. विकेटची पडझड आणि फलंदाज गणेश गेल्या पावली माघारी येतोय. ठोक डीजे ठोक. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं धारणी आणि त्यांच्या CHB धारणी आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान वानिवली शेवटच्या चेंडूपर्यंत अतितटीची लढत त्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. आता धारणीकरांना झोप येणार नाही, कारण की जर चुका ज्या केल्या होत्या ना धारणीकरांनी त्या कारणासाठी आपण पाहतोय शेवटपर्यंत फाईट जरूर दिली,
परंतु तेच आक्रमण जर अलीकडच्या एका दोन षटकामध्ये झालं असतं तर धावसंख्येचं पाठलाग होणं जास्त अवघड नव्हतं दार्णे टीमसाठी. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. तर नवीन फलंदाज सचिन दादा मते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलंदाज उत्कर्ष देखील या चेंडूवरती बाद होतोय. चिक्कू या नावानं तो प्रचलित. 15, 16, 17, 18 या दिनानिमित्त आपल्याला अंबिका चौक यांची मानाची स्पर्धा आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय पारितोषिक 12,500 आणि चतुर्थ पारितोषिक 12,500. कैलासवासी आपण पाहतोय स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अंबिका चौक मित्रमंडळाने आयोजित केलेली ती स्पर्धा. कोणाला एक या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही उत्कर्ष मते, गौतम ओसवाल, सचिन बैलमारे, नैनेश पवार, नवनीत मते, साहिल चौधरी, समीर बोहीर, बाला गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. विजय हातमोडे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. हा चांगला पटका, बॉल अगदी वेगानं चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा चिरत 4 धाब्यांसाठी हा लॉंग चा हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. 7 फलंदाज बाद झालेत आणि 7 धाबा धावफलकावरती आहेत. या अगोदर आपण पाहिलं होतं धारणी आणि त्यांच्या विरोधात वाणिवली 44 धावा धावफलकावरती होत्या. स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. 4 विकेट गमावले होते दार्णे टीमने आणि 4थ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला होता. म्हणजे हे आम्ही कोणासाठी सांगतोय ना ते नक्कीच समजतील की आज 4 धावसंख्येला महत्व आहे. राधाकृष्ण गावडे जांभिवली आणि त्यांच्या विरोधात शोनक 11 भोकरपाडा. राधाकृष्ण गावडे जांभिवली आणि त्यांच्या विरोधात शोनक 11 भोकरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण शोनक 11 जय हनुमान भोकरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. तयार राहायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण लगेच त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. आणि जर कोणता एक संघ उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला, आयोजक सांगतायत की 500 रुपयांची पेनल्टी असेल. सात विकेट गमावल्या, 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. वैभव बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. वैभव थोरवे दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. डॉट बॉल इथे येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वानिवली ब या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. ऑन साइड मध्ये या फटक्याला फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकदा जरूर या चेंडूवरती मिडल सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 8 या धावसंख्येवरती. वैभव थोरवे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. कित्येक वेळा आपण पाहिले वैभव थोरवेची चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना वानिवली ब टीमसाठी. आवाज दिला होता इकडून की बॉल फिरेल आणि तेच घडलं. प्रतीक खैरमोडे आहेत आणि त्यांनी सांगितलं त्यांना अनुभव क्रिकेटचा प्रचंड आहे. बॉल यावेळेस सीमारेषा पलीकडे जातोय 4 धाब्यांसाठी. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदी पाटील आमचे मित्र या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल.
आणि यावेळेस एच फलंदाज या ठिकाणी 8वी विकेट या ठिकाणी गमावली आहे ही अंबिका चौक या टीमनं. दयनीय अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय, नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय अंबिका चौक हा संघ. पंचांनी बोट उंच केला आणि फलंदाज या ठिकाणी 9व्या क्रमांकावरचा फलंदाज संकेत या ठिकाणी होईल बाद. बारा धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अंती 9 विकेट गमवत केवळ 12 धावा फलकावरती जमवलं त्या अंबिका चौक या टीमनं जे अनुमान मानवली ब टीमला आता गरज असेल येणारे 18 बॉल आणि 13 धावसंख्येची. हनुमान भोकरपाडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की लगेच तातडीने आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आमचे मित्र रोहन गावडे आणि सध्या ते कॉमेंट्री देखील चांगली करायला लागलेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. माईक धरणं आणि बोलणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्याकरता त्यांना देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. ती स्टेज डेअरिंग प्रत्येकामध्ये तो जिगरा नसतो आणि रोहन तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, कारण की कालच्या दिवसामध्ये आम्ही या स्पर्धेला नव्हतो
कारण की प्रचंड जागरण झालं होतं आमचं. 5:30 पर्यंत स्पर्धा चालू होती, नाईटची स्पर्धा, आणि तदनंतर या स्पर्धेला येणं अगदी आम्हाला कठीण झालं. त्याबद्दल जे अनुमान इसांबे करांच्या आम्ही मनाच्या अंतकणापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही दिलगिरी व्यक्त केली. आज देखील पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मनाच्या अंतकणापासून आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. सर्व आमचे जवळचे नातेवाईक आहेत, सगळे मेहुणे आहेत आमचे, काही भाऊ आहेत, कल्पेश मालुसरे झाले, अनंत पैठणे झाले, परंतु सर्वांची आम्ही या ठिकाणी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. अजिंक्य, दिलगिरी व्यक्त करणं फार गरजेची आहे, कारण निखिल बाबरनं त्या आधीचा दिवस सांभाळला आणि त्यानंतर मी स्वतः तेजस देशमुखनं या स्पर्धेचा कार्यकाळ सांभाळला. त्यानंतर आजचा संपूर्ण दिवस आपण चांगल्या पद्धतीने हँडल कराल या आपल्याला शुभेच्छा असतील. ठीक, धन्यवाद तेजस. दिनेश देवघरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूया आपण वडपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल महाब्दी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्यामध्ये आनंद पैठणे असतील, कल्पेश मालुसरे असतील, राज माब्दी असतील, जयेश मालुसरे असतील, तेजस देवघरे असतील, भावेश उंगले असतील, माऊली पैठणे असतील, वैभव तोटे असतील, सार्थक देवघरे, तुषार देवघरे, वंश भोजने, सोहम देवघरे, आराध्य देवघरे, श्रवण देवघरे, समर्थ पैठणे, सूरज माब्दी, रुपेश पवार आणि बॉल बॉय आमचे रुपेश पवार, त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. हा दमदार स्ट्रोक फलंदाज जयेश तोरबेच्या बॅट मधून येतोय, हा षटकार. आज जयेश तोरबेच्या बॅटमधून टॅपिंग क्रिकेट आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय जय हनुमान वानिवली ब या टीमनं. करूया गोडगोड कौतुक, त्यांचं देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोन्ही टीमला देऊ. या मॅच मध्ये काय चुकलं ना चौक टीम कडून, त्याची सुधारणा आता त्यांनी नेक्स्ट मॅच मध्ये केली पाहिजे. काल वनवटीच्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये ते क्वालिफाय झालेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शरद मुसले ठरतो. या सामन्याचा